कैमरा थोड़ा आहे का नाही आपल्या धनगरवाडी असेल किंवा असेल गुंडाळवाडी असेल काय सांगतो समर्थक काय प्रतिसाद ही समर्थक नाही हे सहकारी आहे यांच्याबरोबर रोज उठणं बसणं सगळ्या गोष्टी माझ्या सुखदुःखात त्यांच्या सुखदुःखात मी आहे आणि म्हणून प्रतिसाद आहे पाहिलं काल रात्रीपासून पक्षांतर मोठ्या प्रमाणात होते काही दिवसापूर्वी तुम्ही उभाटा शिवसेनेतून शिंदे गटात गेला आता तुमच्या पाठोपाठ मावळी शेतात काय कारण आहे नाही कारण हे आहे बघा शिवछत्रपतींचे विचार असतील बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण असतील याचं तंतोतंत पालन मला वाटतं एकनाथबाईंच्या माध्यमातून आपण पाहतोय की सर्वसामान्य लोकांसाठी कोण झटतंय आज सगळ्यात जास्त कोण पळतंय आपण जुन्नरचं उदाहरण घ्या सभेला आलेल्या असताना सुद्धा दोन मुलं मृत पावली तर मला वाटतं एकनाथबाई तिथे पोहोचले पाहिजे तुम्ही इथं खेडला सभेला आलेले असताना सुद्धा जिथं हल्ला झाला तिथे एकनाथबाई गेले पिंपळखेडला म्हणजे हे कॉमन मॅन साठी काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा पक्ष शिवसेनाच आहे आणि त्यांचे आचार विचार हे घेऊन काम करतात एकनाथबाई आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात या आपल्या या तालुक्यात सुद्धा इन्कमिंग होते अर्थात इन्कमिंग म्हणणार नाही मी फक्त घरातली काय आले खोली बदलली गेली कारण घर एकच शिवसेना बरोबर ना विचार तेच 80% राजकारण 80% समाजकारण 20% राजकारण उद्धव ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही मी त्याच्यापेक्षा पुढे काय म्हणतोय की ज्या सर्वसामान्य लोकांना न्याय पाहिजे असतील त्या माध्यमातून आज हे सगळं उभं राहतंय चित्र आणि आपल्यालाही इथं वरती एकनाथबाईंच्या माध्यमातून अनेक लोक आज काम करताना जे त्या पद्धतीने वेळ देतात तो वेळ मला वाटतं ती गरज आहे आणि समाजाला काय पाहिजे असतं वेळेला कोण उभं राहते यासाठी काम करणारे व्यक्ती उभं राहते आणि त्या माध्यमातून एकनाथबाई असतील आकाशभाऊ बोरकर सुद्धा आज आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहे
मी सांगतोय काय, नारायणगावकर, वारुवाडीकर किंवा हा जिल्हा परिषद गट हा सगळा एकवटला गेलाय. म्हणजे कोणत्या सर्वेला काय येते याच्यापेक्षा नारायणगावच्या ऑनलाईन सर्वेला मला माहित नाही काय, पण ऑफलाईनच्या सर्वे मध्ये आम्ही नारायणगावच्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसलोय आणि हे त्याचं द्योतक आहे. भाऊ आपल्या विरोधात 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. नाही काय वाटतं? ऐका मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. पक्ष एकत्र येऊ द्या, माणसं एकत्र येऊ द्या. ही सगळी माणसं माझ्यासाठी एकवटलीत, ही सगळी माणसं नारायणगाव वारुवाडीकरांसाठी एकवटलीत आणि मला वाटतं हे आपलं यश आहे. वेगळं काही सांगायची गरज नाही. आता भाऊ मी तुमच्या धर्मपत्नीचा फॉर्म आणि इतर जे 2 गणाचे उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म भरण्यासाठी चालेल, कसं नियोजन असणार आहे, कसं जाणार आहे? नियोजन आपलं असं आहे की इथून आपण आता आई मुक्ताईचं ग्रामदैवताचं दर्शन घेऊन हनुमान जे आपलं ग्रामदैवत आहे त्याला नारळ फोडून शिवछत्रपतींची आपण प्रेरणा घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण स्टँडच्या मार्गे इथं सुबन मार्केटला सगळ्या गाड्या लावल्यात, त्या माध्यमातून आपण इथं पोहोचणार आणि तिथून आपण सगळे जुन्नरला जाणार फॉर्म भरायला. भाऊ तुम्ही आपण तालुका प्रमुख आहात, तालुक्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. तालुक्यात किती जागा शिवसेना जिंकला पाहिजे? हातीच्या हाती जागा शिवसेना जिंकला. आपण पाहतो की अनेक मान्यवर आपल्याला पाठिंबा देत आहेत, त्यांना काय सांगायचं? नाही हे काय आता मला वाटतं मान्यवरांना काय सांगायचंय, विश्वास हा आपण सगळेजण एकत्रित काम करतो आणि सगळ्यांना माहितीये की आपण सगळ्यांना घेऊन काम करतो. आपल्याकडे आजा तुझा भाव हा होत नाही, पक्ष संघटना म्हणून काम होत नाही. इलेक्शन पुरता पक्ष आहे, इतर वेळेस आपण सगळे नारायणगावकर वारुवाडीकर एकत्रित काम करतो आणि म्हणून मला वाटतं ही सगळी मंडळी एकत्रित आहे. आपल्या आम्ही सर्वांनी ठरवलेले गावचा एकच उमेदवार द्यायचा आणि त्यामुळे बाबू भाऊंना आम्ही पाठिंबा देत आहोत. सगळे कार्यकर्ते आहेत सगळे सोबत आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे बाबू भाऊंना निवडून आणायचं.